नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भौगोलिक महाराष्ट्र ह्या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, कूपक, मूषक, आळूक, केरळ ही प्राचीन नावे खालीलपैकी कोणत्या प्रदेशाची आहेत? ही प्राचीन नावे खालीलपैकी कोणत्या प्रदेशाची आहेत? तर ही सर्व प्राचीन नावे कोकण ह्या प्रदेशाची आहेत। कोकणलाच कूपक, मूषक, आळूक व केरळ इत्यादी नावं आहेत। पुढील प्रश्नाकडे वळूया। 2 नंबरचा प्रश्न, कोकणातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? कोकणातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर कोकणातील सर्वात उत्तरेकडील तालुका हा तलासरी तालुका आहे, जो पालघर जिल्ह्यात आहे, पालघर जिल्ह्यात। आणि कोकणातील सर्वात दक्षिणेकडील तालुका जर विचारला तर तो सावंतवाडी आहे, सावंतवाडी। सावंतवाडी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे। पुढील प्रश्न 3 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी टिंबटिंबे इतकी आहे। महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी टिंबटिंबे इतकी आहे, तर ती 720 किलोमीटर इतकी आहे महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी। 4 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे। रत्नागिरी जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागली आहे। तर ती सर्वाधिक म्हणजे किती आहे? तर 237 किलोमीटर इतकी किनारपट्टी ह्या रत्नागिरी जिल्ह्याला लागली आहे। त्यानंतर क्रम लागतो हा रायगडचा, त्यानंतर सिंधुदुर्ग, बृहन्मुंबई, त्यानंतर पालघर आणि त्यानंतर ठाणे असा क्रम आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, बृहन्मुंबई, पालघर आणि ठाणे। 5 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर इथं बेट दिले आहे आणि शहर दिले आहेत किंवा जिल्हा दिला आहे, त्यातील ती बेट बरोबर आहे की नाही बघायचं आहे। पहिला पर्याय आहे साष्टी बेट, मुंबई। 2 नंबरचा पर्याय मड बेट, मुंबई। घारापुरी बेट, रायगड। कासा बेट, रत्नागिरी। तर इथं चुकीचा पर्याय म्हणजे हा 4 नंबरचा पर्याय आहे। कासा बेट रत्नागिरी नसून ते रायगडमध्ये आहे। कासा बेट हे रायगडमध्ये आहेत। हे बोरेल तिन्ही पर्याय बरोबर आहेत। साष्टी बेट हे मुंबईमध्ये आहे, मड बेट हेही मुंबईमध्ये आहे, घारापुरी बेट रायगडमध्ये आहे, कासा बेट हेही रायगडमध्ये आहे। इथं अजून एक बेट विचारलं जाऊ शकतं, कुर्टे बेट। कुर्टे बेट जर विचारलं तर ते सिंधुदुर्गमध्ये आहे। 6 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईची उंची किती फूट आहे? किती फूट हे विचारले आपल्याला, फूटमध्ये विचारले तर आपल्याला मीटरमध्ये सर्वांनाच माहिती असते 1646 मीटर इतकी कळसुबाईची उंची आहे। तर इथं फूटमध्ये विचारले तर ते आहे 5400 फूट इतकी उंची कळसुबाई शिखराची आहे। 7 नंबरचा प्रश्न, अहिल्यानगर कल्याण दरम्यान टिंबटिंब घाट आहे। अहिल्यानगर आणि कल्याण दरम्यान टिंबटिंब घाट आहे। तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे। माळशेज घाट हा अहिल्यानगर आणि कल्याण दरम्यान आहे। तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 दिला आहे चन्नापुरी घाट। हा चन्नापुरी घाट हा नाशिक मुंबई दरम्यान आहे। बोरघाट हा पुणे मुंबई दरम्यान आहे। आणि शेवटचा पर्याय दिला आहे कसारा घाट। कसारा घाट हा नाशिक ते मुंबई या दरम्यान आहे। 8 नंबरचा प्रश्न, कोल्हापूर कुडाळ दरम्यान टिंबटिंब घाट लागतो। कोल्हापूर कुडाळ दरम्यान टिंबटिंब घाट लागतो। तर पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे हनुमंते घाट। कोल्हापूर कुडाळ दरम्यान हनुमंते घाट लागतो। पर्याय क्रमांक 1 बघा इथं फोंडा घाट। फोंडा घाट हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांच्या दरम्यान लागतो। आंबोली घाट हा सावंतवाडी आणि बेळगाव यांच्या दरम्यान लागतो। हा बघा फोंडा घाट जो मी तुम्हाला सांगितला आहे कोल्हापूर ते सावंतवाडी याच्या दरम्यान लागतो। आंबोली घाट हा सावंतवाडी ते बेळगाव ह्याच्या दरम्यान लागतो। आंबा घाट जो आहे हा कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान लागतो। 9 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हे टिंबटिंब हे आहे। महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर विचारले। 3ऱ्या क्रमांकाचे कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे, म्हणजे 1 नंबरचं शिखर आहे कळसुबाई। त्यानंतर क्रम लागतो साल्हेरचा, त्यानंतर क्रम आहे महाबळेश्वर आणि त्यानंतर क्रम लागतो तारामती। म्हणजे आपला योग्य पर्याय आहे महाबळेश्वर हे 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रातील। आणि 4 नंबरचं काय आहे तारामती। 10 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी टिंबटिंब इतकी आहे। महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी
ही 700 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्र पठाराची ही पूर्व पश्चिम लांबी 700 किलोमीटर आहे. तर 720 किलोमीटर मगाशी प्रश्न पाहिला, ही काय होतं, महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी होती. आणि महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी म्हणजे सह्याद्रीचा पश्चिम भाग ते गडचिरोलीपर्यंत, त्याला काय म्हणतात, महाराष्ट्र पठार. याची लांबी किती आहे, 700 किलोमीटर. 11वा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी टिंबटिंबी इतकी आहे. महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी ही 800 किलोमीटर आहे. 800 किलोमीटर म्हणजे बघा, महाराष्ट्र पठाराची दक्षिण उत्तर लांबी ही पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी ही पूर्व पश्चिम लांबीपेक्षा जास्त आहे, असं स्टेटमेंट परीक्षेमध्ये आले आहे. 12 नंबरचा आणि या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. गाविलगड डोंगर रांगातील सर्वोच्च शिखर हे टिंबटिंब हे शिखर आहे. गाविलगड डोंगर रांगातील सर्वोच्च शिखर टिंबटिंब हे आहे. तर वैराट शिखर हे सर्वोच्च शिखर आहे गाविलगड डोंगर रांगातील. आता बघा, चिखलदरा हे गाविलगड डोंगर रांगातील थंड हवेचं ठिकाण आहे. आता हे दोन्ही कोणत्या जिल्ह्यात येतात, हे अमरावती जिल्ह्यात येतात. आता हे आस्तंबा जे आहे हे सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे आस्तंबा. आजचे 12 प्रश्न आपण आज पाहिले आहेत. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.